नमस्कार वाईटी फॅमिली, दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एग पफची रेसिपी. अत्यंत सोपी, साधी आणि खुसखुशीत असे एग पफ तयार होतात. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे 250 ग्राम म्हणजेच पावशेर मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व त्यामध्ये 2 टीस्पून असे ऑइल टाकलेलं आहे. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता मैद्यामध्ये सर्व तेल असे प्रकारे मिक्स झाले पाहिजे. जसे की आपण हाताने पीठ दाबलं की त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. आता आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पाणी टाकून. आपण पीठ मळण्यासाठी नॉर्मल पाण्याचाच वापर केलेला आहे. आता आपण हे झाकून 15 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे मसाला बनवूया. इथे कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, कांदा कापलेला आहे, हिरवी मिरची कापली आहे, कोथिंबीर आहे आणि मसाले आहेत जसे की लाल काश्मीरी पावडर, मटण मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि लाल तिखट आहे, धना पावडर देखील आहे. आता आपण छान असा कांदा फ्राय करून घेऊयात. छान कांदा फ्राय झाला की त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊयात कापलेल्या, तेही छान फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात, मीठ, मिरची, मसाले सर्व. आता आपलं सारण तयार आहे. आपण इथे पॅटीससाठी साठा तयार करून घेऊयात. इथे मी 4 टीस्पून तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही डालडा किंवा तेलाचा देखील वापर करू शकता. आणि यामध्ये 4 टीस्पूनच आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. लक्ष द्या, तुम्ही कॉर्नफ्लॉवर हेच टाका, मैदा टाकू नका, नाही तर आपल्याला पफला छान अशा लेअर पडणार नाहीत. त्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे. आता मी इथे पिठाचे समान असे 5 डो तयार करून घेतलेले आहेत वेगवेगळे. आता आपण त्याच्या छान अशा पतल्या पतल्या 5 पोळ्या लाटून घेऊयात या प्रकारे. आता आपण छान अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या पिठाच्या आपल्या 5 पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यावरती मगाशी तयार केलेलं साठा लावून घेऊयात, जे की आपण तुपाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा बनवलेला होता. आपण हा साठा छान असा सर्वीकडे एकसारखा प्रमाणामध्ये स्प्रेड करून घेऊयात. कुठेही बिगर साठेचं राहता कामा नाही आहे. व त्यावरती दुसरी पोळी ठेवून पुन्हा छान असे सारण लावून घेऊयात. आता आपण शेवटची चपाती ठेवत आहोत. आपण 5च्या 5 पोळ्या इथे लावून घेतलेल्या आहेत. आता आपण यावरती थोडं पीठ भरभरून छान असं लाटून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पण लक्ष द्या, आपल्याला हे हलक्या हातानेच लाटायचं आहे, पण छान असं लाटून घ्यायचं आहे मोठ्या आकारामध्ये. हे बघा, आपण छान असं लाटून घेतलेलं आहे. आता आपण परत यावरती साठा लावून घेऊयात छान असा सगळ्या बाजूला. इथे आपला छान असा साठा लागलेला आहे. आता आपण यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरणार आहोत. लक्ष द्या, मी सांगायला विसरले, आपण प्रत्येक चपातीची लेअर देत असताना साठा लावून झाल्यावर थोडेसे पीठ भुरभुरलेले आहे, तर तुम्ही देखील हे करा. आता आपण हे छान असे पलटी मारून घेऊयात या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पुन्हा छान असं लाटून घेऊयात. आता आपण हे लाटून घेतलेलं आहे. यावरती पुन्हा आपण साठा लावून घेतला आहे आणि वरतून आपण पीठ पुन्हा भुरभुरून घेत आहोत. लक्ष द्या, आता आपण पिठाला आणखी एक घडी मारून घेणार आहोत आणि ही लास्टचीच घडी मारलेली आहे आपण.
आता आपण हे छान असं लाटून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपण घडी मारून घेऊया व छान लाटून घेऊया त्याला. लक्ष द्या, आपण मगाशी ज्या प्रकारे पतलं केलं होतं त्या प्रकारे आता आपण पोळी जास्त पतली करायची नाही आहे, थोडीशी मध्यमच ठेवायची आहे, कारण की मग आपला पफ तळल्यावरती तो साईडनी छान असा फुलला पाहिजे. छान अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ती छान अशी कट करून घेऊयात. इथे मी 6 पीस केलेलं आहे. लक्ष घ्या, आपण ज्या वेळेला पॅटीसची पोळी लाटली होती आणि कापली होती त्यावेळेला ती प्रमाणापेक्षा जास्त स्टिक होती, त्यामुळे आपण ही कापलेली साईड देखील छान अशा पुन्हा लाटून घेणार आहोत. तुम्ही असं देखील लाटू शकता न कापता, पण ते एखाद्या वेळेस आपल्याकडून जास्तच पतलं होऊ शकतं, त्यामुळे आम्ही छोट्या कट करून त्या आकारामध्ये तयार करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये छान असं सारण भरून घेऊया मगाशी तयार केलेलं, व त्यामध्ये एकची स्लाईस ठेवून घेऊया. एक अंडं उकडलेलं होतं त्याची एक स्लाईस ठेवून घेऊयात व छान असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅक करून घेऊयात. लक्ष द्या, आपल्याला पॅक करताना डायरेक्ट कडांमध्ये प्रेस करायचं नाही आहे. जर आपण डायरेक्ट कडा प्रेस केल्या तर आपले पफ आहे छान असे फुलणार नाहीत साईडनं, त्याला लेयर्स येणार नाहीत. त्यामुळे आपण आतल्या साईडने छान असं पॅक करून घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण पफ छान असे पॅक करून घेऊयात जेणेकरून ते तेलामध्ये टाकल्यावर सुटणार नाहीत. मी तुम्हाला दुसरा देखील एक भरून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या अजून छान असं लक्षात येईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे दाखवलेलं आहे, त्या प्रकारेच तुम्ही देखील तयार करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपल्या इथे सर्व पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण ह्या छान अशा तळायला घेऊयात. इथे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आपल्याला तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. आपण तेल थोडं कमीच गरम केलेलं आहे व त्यामध्ये आपण पॅटीस टाकलेले आहेत व त्या छान अशा लो टू मीडियम गॅसवरतीच तळून घेणार आहोत. आपण त्याला छान असे पलटी करून दोन्ही बाजूने गोल्डन होईपर्यंत छान असे फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपल्या पॅटीसला किती छान लेअर सुटलेले आहेत. छान अशा आपल्या या पॅटीस कुक झालेल्या आहेत. आता आपण त्या तेलातून साईडला काढून घेऊयात व इथे मी तुम्हाला दुसरी एक बॅच तळून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता आपण पॅटीस तेलामध्ये टाकता क्षणी आपल्या पॅटीसचे लेअर्स छान असे फुलून वरती येऊ लागलेले आहेत. तर तुम्ही देखील याचे लक्ष द्या आणि छान असं पीठ मळताना त्यामध्ये मळून घाला. या प्रकारे आपण सर्व पॅटीस तयार करून घेऊयात. इथे तुम्ही कट केलेली पॅटीस बघू शकता किती लेअर्ड मस्त अशी खुशखुशीत झालेली आहे. त्याला लेअर्स देखील किती छान असे सुटलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा लेअर्सवाल्या मार्केटमध्ये असतात त्याच टाईप एक पफ पॅटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.